तुम्ही सांगा मला स्थगित करू. तुम्ही म्हणले नाही आता आपल्याला उद्या ना, उद्या तर तिकडे लोक पंढरपूरला चाललेत ना, मी उद्या 1000 ट्रॅक्टरची रॅली घेऊन मुंबईला म्हणलं तरी येतो मी. म्हणजे काय असतं साहेब, आधी नाही तू कधी नाही, मग ते लोक पांचातपणा होतं. 4 वेळा बसले पण उठलं ते म्हणजे मी जेवढं आंदोलन केलं, उपोषण केलं ना, मी एकदा खरा सरकारी अर्थाने मागच्या आमदारकीच्या निवडणुकीला कर्डिलेंनी ते भाषणात म्हणायचं, त्याला फडणवीस शब्दच म्हणता येत नव्हता, फडतूस शब्द म्हणायचा. आणि तो शब्द आज खऱ्या अर्थाने खरा ठरला. असा फडतूस मुख्यमंत्री माणसाला 70 वर्षाच्या महाराष्ट्राला लाभला नाही. सगळ्यात वाटोळं केलं असेल तर फडणवीसांनी या महाराष्ट्राचं वाटोळं केलं. जी लोक भाजपच्या विरोधात बोलतील, जी लोक भाजपच्या विरोधात मतदान करतील किंवा कार्यकर्ते मतदानांवर गुन्हे दाखल करायचं काम ह्या महाराष्ट्राने केलं. आमच्यासारख्या माणसावर काही कारण नसताना एखाद्या गुन्ह्यात अडकवलं, त्याला मोका लावला का 5-5, 6-6 वर्षे माणसं बाहेर येऊ नये म्हणून. आणि म्हणून असं नालायक काम ह्या मुख्यमंत्र्यांनी केलं. हा माणूस परत सत्तेवर बसला नाही पाहिजे अशी